रेणापूर तालुक्यामध्ये हा. भोकरंबा गावामध्ये असते शिवाला. असं आहे का? तर लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका आणि भोकरंबा गावामध्ये शिवावर ह्यांचं हे शेड आहे. बालाजी गोट फार्म म्हणून हे शेड आहे. तर याच्यामध्ये सध्या सर शेळ्या किती आहेत टोटल? हे लहान मोठे धरून 750 आहेत. 750 शेळ्या आहेत. बघा प्रेक्षकांना आपण बघू शकतात की या ठिकाणी शेडची लांबी आणखीन खूप आपल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दिसणार नाही, इतकं दूरवर शेड आहे. आणि पाठीमागे सुद्धा आपण इकडच्या बाजूने बघू शकतात की किती जास्त शेळ्या आहेत. पटकन आपण दाखवा इकडं शेळ्या. तर सुरुवात किती शेळ्यापासून झाली होती? 100 शेळ्या. 100 शेळ्यापासून. आणि किती दिवस झाला आता हे शेड चालू? हे शेड 7-8 वर्षाच्या जवळपास. 7-8 वर्ष झालं. शेड किती होतं किंवा मग चाऱ्याचं नियोजन कसं केलं? नाही, शेड लहान होतं त्याच्यामुळं वरती शेड लहान होतं, त्याच्यात 100 होते. ते आपण बिझनेस वाढत वाढत एकदम वाढले ते. आता किती बाय कितीचं शेड आहे? आता हे 40 बाय 250 आहे. बघा मित्रांनो, शेडची रुंदी मध्ये 40 आहे आणि लांबी 250 फूट आहे. आणि या शेडच्या पाठीमाग इकडे आणखीन किती फुटाचं शेड आहे? 40 फुटाचं आहे. ते 40. हा, तिकडे 40 आणि इकडे 40. बघा म्हणजेच शेळ्यांना उन्हामध्ये फिरण्यासाठी, वाऱ्यामध्ये राहण्यासाठी आणि पोषक म्हणजे वातावरण हवेचं स्वच्छ राहण्यासाठी उन्हाचं शेड बांधलेलं आहे. आणि दोन्ही बाजूला आहे. आणि आतल्या बाजूला हे 2 गव्हाणी आहेत शेळ्याच्यासाठी, चाऱ्यासाठी बनवलेल्या. चारा बाहेरून टाकता येते म्हणजे आतमध्ये जायची काही गरज नाही. आणि असे ही एक बाजू आहे सेक्शन, दुसरं एक सेक्शन इकडच्या बाजूला आहे. आणि आपण बघू शकतात की ही जी बुसकट आहे हे आहे, जवळ येऊन बघू शकतात सर, हे सोयाबीनचं बुसकट आहे. याच्यामध्ये हरभऱ्याचं बुसकट या ठिकाणी उत्कृष्ट आहे. खाली फरशी केलेली आहे, त्या ठिकाणी त्यांना बसायला छोटेसे कॉट केलेले आहेत आणि शेळ्या सुद्धा बसलेल्या आहेत. तर सर आता किती लोक पाहतात हे सगळं नियोजन? याच्यात 5 जोडे असतात. 5 जोड्या. 5 गडी आणि 5 बायका. 5 गडी आणि 5 बायका. मग चारा किती टाइम द्यावा लागतो यांना? 4 टाइम. 4 टाइम. सकाळी सकाळी. आता सकाळ पेंड झाला त्याच्यानंतर आता एक गुळी 9 वाजताची, नंतर 12 वाजता एक गुळी वैरण असते, मग संध्याकाळी 6 वाजता एक 9 वाजता. पुढच्या सेक्शन मध्ये गवताची माहिती आणि पिल्ल्यांची माहिती आज आपण बघणार आहोत. तर सर ह्या शेड मध्ये सर्व कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत सध्या? उस्मानाबादी. सगळ्या उस्मानाबादी? टोटल उस्मानाबादी. मग आता आपण किती वर्षाने या शेडवर काम करतात? 4-5 वर्ष. 4-5 वर्ष. मग दुसऱ्या जातीच्या तुलनेत यांचं कसं आहे, म्हणजे संगोपन करणं चांगलं आहे का? फायदा जास्त होतो का उस्मानाबादीचा होतो, फायदा होतो. वर्षात 2 वेळेस येतात. 2 वेळेस येतात. तर आपण आता पाठीमागच्या बाजूला हे पिल्ले पाहतो. आता इथं कोणत्या प्रकारचे आहेत? हे दुधाची शेळ्या आहेत. सर्व दुधाचे आहेत का? आणि पलीकडच्या जे आता होत्या ते गाभणे आहेत, काही पाटी आहेत. पाटी आहेत. आता हे सगळे दुधावाल्या शेळ्या आहेत. आणि यांचे पिल्ल्याचे सेक्शन कुठे? बाजूला. चला आपण पुढे जाऊन पाहूया. इकडच्या बी बाजूने बघू शकतात हे सगळ्या दुधावाल्या शेळ्या येतात, काही गाभण शेळ्या वेगळ्या येतात आणि या ठिकाणी हे पिल्ल्यांचं सेक्शन आहे. तर आता लहान मोठे एकूण किती पिल्ले आहेत आपल्या जवळ? आता जवळ येऊन बघू शकतात आपण कसे पिल्ले बसलेले आहेत त्या ठिकाणी. आणि हे सुद्धा ते बुसकट खात आहे. हे पिल्लेकडे आता एका काही सेक्शन मध्ये म्हणलं तर बारके म्हणजे 30-35 पिल्लू वरून आहेत. असं आहे का? तर हे काय आहे जमला टाकलेलं? ते गुळी पेंड. तर किती महिन्याचे आहेत पिल्ले हे सगळे? आता याच्यामध्ये 2 महिन्याचे आहेत, काही 20 दिवसाचे आहेत. बघा या ठिकाणी पिल्लांना जाळी कशासाठी केलेली? ते पिल्ले जे जन्माले ते त्याच्यामध्ये ठेवायचे. बरं, म्हणजे लहान जेवढे लहान आहेत त्यांना सुरक्षेसाठी त्या ठिकाणी ठेवायचे. आता किती संख्या आहे म्हणला तिथं? आता त्याच्यात 40 आसपास असतील, तेवढं का मोजलं नाही. किती महिन्याचे ते 2 महिन्याचे आणि 20 दिवसाचे. किती? 20 दिवसाचे. 20 दिवसाचे. तर या सेक्शन मध्ये 20 दिवसाचे पिल्ले आहेत, ते 2 महिन्यापर्यंत आहेत. आणि लहान पिल्लांना सुरक्षेसाठी ते जाळीचं कंपाऊंड केलेलं आहे. आणि हे सुद्धा पिल्ले आपण बघू शकतात की हे वाळलेलं बुसकट खात आहेत. पिल्ले आहेत आपण बघू शकतात कसे जवळ येत आहेत, जवळून सुद्धा पाहू शकतात. किती दिवसाचे मामा? हे 20 दिवसाचे. बर, आता जे लोक म्हणतात की शेळी पालन असं फिरायला शेळ्या नेल्या पाहिजेत किंवा पिल्ले असे कंपाऊंड मध्ये सांभाळणं शक्य नाही, तर हे शक्य आहे का सांभाळणं यांना? नाही, शक्य आहे. तर नाही असं नाही, यांना फिरलं तेवढं की चांगलं आहे, नाही फिरलं तेवढं चांगलं आहे. फिरणं गेलं तर आपल्याला तेवढंच की जास्त वेळेस वैरण टाकावं लागतं. फिरायला गेलं तर वैरण कमी. हे आईपासून वेगळे ठेवलेले तरी पण हे चारा वगैरे खातात का? हो, खातात. तर याच्यामध्ये काय काय अडचण येतं समजा आपल्याला शेड करण्यासाठी किंवा बंदिस्त शेळी पालन करायचं असेल तर? अडचण काही येत नाही आपल्याला करायचं म्हणलं. ह्यांचे फक्त रोगच असते, फक्त सर्दीमुळे जास्त रोग म्हणलं त्यांना सर्दी निमोनिया झालं का अटॅक येते. बर, त्याच्यावर तर काही होत नाही. ठीक आहे. तर मग ह्यांचे जे आरोग्य आहे किंवा ह्यांच्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी कोणते कोणते औषधं दिले जातात?
त्यांचे औषध आहेत पण आपल्याला काय माहिती नाही. तेवढं ते सांगता डॉक्टर लोक येतात. दररोज डॉक्टर हो, येतात त्यांच्या रोज डॉक्टर येतात. किती दिवसाला होते तपासणी? रोजच्या रोज असते. रोजच्या रोज रोजच्या रोज असते. ते याचा हा हा आता हे रोज एक इथंच राहते. बर एक किती का रोज? रोज 1 2 4 असं असं आहे का? येतात. म्हणजे दररोज 1 2 3 शेळ्या तर येतातच. येतातच. मग असं भरपूर संख्या वाढतच जाते वाढतच जाते. आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे 5 जोड्यांचं नियोजन आहे. आता ह्या शेळ्याचं कोणतं सेक्शन आहे, म्हणजे कोणत्या विभागातले ते शेळ्या? म्हणजे उस्मानाबादी आहेत पण म्हणजे कसे वेलेले आहेत का म्हणजे गाभण आहेत? एक गाळा सोडून पलीकडे असे किती गाळे बनवलेले आहेत? ते 4 गाळे. 4 कंपाऊंडचे 4 गाळे. म्हणजे वेलेल्या शेळ्यांचे 4 गाळे आणि गाभण शेळ्यांचे किती येतात? आता गाभण ते आणि पार्टे ते एकत्रच आहे. एकत्र येतात का? बर. या ठिकाणी सुद्धा बघू शकतात आपण की ह्या शेळ्या वेगवेगळ्या सेक्शन मध्ये ठेवलेल्या आहेत. काही शेळ्या बसलेल्या आहेत आणि आणखीन शेड खूप दूर पर्यंत आहे. आता यांना चारा दुपारी आता पाण्याचे कसं आहे? पाणी साईडला आहे ना. ह्याच्यामध्ये या शेड मध्ये सुद्धा काय केलेलं आहे की छोटे सेक्शन बनवलेले आहेत. हो का, इथं पिल्ले आहेत, या ठिकाणी काय पिल्ले आहेत, या ठिकाणी काय सुद्धा पिल्ले आहेत. त्यानंतर आपण बाहेर आता पाण्याची ह्यांची माहिती बघूया. हे ऑटोमॅटिक आहे का पाणी? ऑटोमॅटिक आहे. जसं शेळी पाणी पिईल तसं कमी होतं आणि जास्त लागेल तसं पाणी येतं. आणि हे जे बॉल आहे ते पाणी कमी झालं की ऑटोमॅटिक पाणी येतं? हो, येते. असं चालू करायची काय आवश्यकता नाही. असे किती टाक आहेत पाण्याच्या? आता 50 काही 50 आणि असे गाळे क्रमांक किती लावलेले? असे 24 एका लाईनला 24 आणि तिकडच्या लाईनला हे सगळे मिळून 24. इकडं म्हणजे 12 तिकडे 12 आणि किती बाय कितीचे आहेत हे 20 बाय 16चे. 20 बाय मधले गाळे 20 बाय 16 रुंदी आणि 20 फूट लांबी असे या साईडला 12 आणि पलीकडल्या साईडला 12 असे 24 गाळे आहेत. आपण इकडे बघू शकता की पाण्याच्या टाक्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे. जवळ येऊन खूप स्वच्छ असं ऑटोमॅटिक पाणी या ठिकाणी नळ फिटिंग यांनी केलेलं आहे. त्यानंतर इकडच्या बाजूला सुद्धा बघू शकतात की सूर्यासाठी सूर्यप्रकाश येण्यासाठी काय केलेलं आहे, असे पारदर्शक हे पत्रे बसवलेले आहेत. त्यानंतर मजबूतीसाठी पलीकडल्या बाजूला सुद्धा जाळी आहे आणि पुन्हा आणखीन इकडे जाळी. आता पाठीमागच्या बाजूला आपण जाऊया. आणि ही सगळ्यात मोठी जी गोट फार्मची यशोगाथा आहे ते रेणापूर तालुक्यातील बालाजी गोट फार्मची आहे. तर आपण आता हे जे सेक्शन आहे तर हे विभाग आहे तो उन्हासाठी शेळ्यांना सोडण्यासाठी आहे आणि शेळ्या इकडे सोडल्यानंतर त्या आतमधल्या शेडच्या फरशीवरच्या सगळ्या लेंड्या किंवा स्वच्छता करून घेतली जाते. तर किती टायमाला सोडतात शेळ्या इकडे? 2 टायमान. सकाळी एक बार 6-7च्या दरम्यान आणि सांच्यापरी 4 3:30च्या दरम्यान. 3:30च्या दरम्यान. सकाळी 6ला सोडावंच लागते कारण का घाण आतमध्ये होते. ते आत रातभर बसले ते असते म्हणून ते बाहेर सोडावं हाकालावं लागते. 8 वाजेपर्यंत 8-9 वाजतात. 8-9 वाजतात पूर्ण शेळ्या इकडे बाहेर काढायला 6 ते 9 मध्ये घ्यायला. मध्ये घ्यायला आणि मग मधल्या लेंड्या वगैरे सगळ्या हातानच म्हणजे झाडून वगैरे झाडूनच घ्यायचं. मग ते खत वगैरे त्याचा पण विकत असेल? हो, आपल्या शेतीला लागते. आपल्या शेतीला लागतंय. तिथे किती निघतंय बरं तेवढा खत? भरपूर निघते. नाही त्याची गिनत काही येत नाही. गिनतच नाहीत का? बरं. तर असे प्रत्येक शेड मध्ये असं उन्हासाठी एक बाजूला त्यांना गाळा तयार केलेला आहे. असे उन्हाचे किती गाळे इथे तयार केलेले? 24 आहेत का? म्हणजे बघा आता हे आतमधलं शेड आहे आणि हे बाहेरचं शेड आहे. मग तिकडचं स्वच्छता करण्यासाठी इकडं सगळ्या शेळ्या पिल्ले सोडले जातात आणि त्यानंतर मधलं स्वच्छ केलं की पुन्हा मध्ये 6 ते 9 बाहेर राहतात आणि लगेच पुन्हा कितीला मध्ये घ्यायच्या? 9 वाजता मध्ये घेतात. 9ला आणि पुन्हा बाहेर कितीला सोडायच्या? आता 3 वाजता. 3 वाजता. 2 वेळेस तुम्हाला हे सगळं मध्ये बाहेर सोडणं मधलं स्वच्छ करून घेणं. 2 टाइम मधली स्वच्छता. आणि किती माणसं करतात हे सगळे? याच्यात 5 बाया 5 गडी. तेवढं सगळं नियोजन बघण्यासाठी. हे सगळं किती वर्षांना येतं? हे म्हणजे आता 5-6 वर्षांना आहेत. तर या ठिकाणी आपण बघू शकतात की कसं ह्या शेळ्यांच्या स्वच्छतेसाठी हे पिल्ले सुद्धा उन्हाला बसलेले आहेत आणि इथं मुरुम टाकलेला आहे. त्या सुद्धा पिल्लांसाठी तिकडे गव्हाण आहे आणि तिकडच्या बाजूला सुद्धा गवताचा विभाग केलेला आहे. कारण काही येतात, काही आपलं गावगुती येतात, घरगुती बी येतात. ठीक आहे. तर जास्तीत जास्त बाहेर मोठे व्यापारी येऊन गाड्यामध्ये घेऊन जात असतील. ठीक आहे. चला. तर आता बोकडांची संख्या कुठे आहे जास्त विक्रीला ठेवलेली? पलीकडे आहेत का? बरं, ठीक आहे. कोणता घास आहे, हे किती दिवसाला येतो आणि ह्याची कटिंग कशी होते ह्याच्याबद्दल माहिती सांगा. हे मेथी घास आहे. हे 1 महिन्याला येतो. 1 महिन्याला कटिंगला येतो.
एक महिन्यापर्यंत एवढी वाढ होती का? होती. हे किती महिन्याचं आलंय आता? आता हे 20 दिवसाचा 20 दिवसाचे. हा, बघा 20 दिवसाला एवढा चारा आलेला आहे. आणखीन 10 दिवसानंतर आणखीन वाढ होते. वाढ झाली की त्याला कटिंग चालू होते करायला. आणि असं डायरेक्ट बुडापासून कट केलं की टाकलं की जमतंय का? हो जमते. ह्याला भुगा करावा लागेल मशीन मध्ये? बिगा काय करायची नाही, ह्याला डायरेक्ट कट केलं की टाकायचं असतं. बघा, आणि हे 20 दिवसाचं गवत आहे. चाऱ्यासाठी जास्त वणवण करायची आवश्यकता नाही आणि हिरवा पौष्टिक आहार त्यांना मिळतो. आणि अशा किती एकर मध्ये चारा लावलेला आहे? हे 22 एकर मध्ये आहे. काय म्हणतात? वैरण फक्त शेळ्यांना वैरण 22 एकर मध्ये आहे. ठीक आहे. तर आता हे मेथी घास किती एकर, 2 एकर आहे का? हे एकरभरच्या वरून राहणे. एकरभरच्या वर मेथी घास आहे. आणि दशरथ घास एकरभर आहे. दशरथ घास कसला असतो? ते पलीकडे आहे, तुम्हाला ते पण असं आहे का? दुसरा एक घास आहे दशरथ घास आणि हे आहे मेथी घास. तर ह्याला काय फवारणी वगैरे करावं लागते का? काही नाही. पाणी किती द्यावं लागतंय? आता पाण्यावरच आहे हे सर. तरी महिन्यात समजा आपल्याला एक गवताचा एक फेर घ्यायचा आहे, 30 दिवस तर लागतात ह्या चारा यायला. कितीदा पाणी द्यावं लागतं? त्याच्या आतमध्ये घ्यायचं असं तर सारखं एक 4 दिवसाला पाणी दिलं का ताबडतोब हे उचलते. उचकत आहे म्हणजे महिन्यामध्ये नाही म्हणलं तरी एक 5 वेळेस पाणी द्यावं लागेल आपल्याला. 5 वेळेस. आणि कटिंग कशी मशीन असं हातानं होते का मशीन? नाही हातानच कटिंग होते. सगळ्याच पिल्ले पण खातात का चाऱ्याला? पिल्ले खात्यात, शेळी खात्यात, ते खाल्लं का दूध बी वाढते. नवीन नवीन घासाच्या व्हरायटी आहेत आणि ते प्रत्यक्ष त्याचा उपयोग करणं आणि त्याचं यशामध्ये रूपांतर करणं खूप कठीण आहे. मामा, हे कोणतं गवत आहे? दशरथ घास म्हणते. दशरथ घास आहे. तर हे दिसायला सुबाबळी सारखं दिसत आहे. हो. आणि किती दिवसाला येते हे? याला 20 दिवसामध्ये याला टाकायला येते. किती पाणी द्यावं लागतं ह्याला? 4 पाणी झालं तर भरपूर झालं. आणि 20 दिवसाला येईल का पण हे? नक्की 100%. बघा, हे दशरथ घास आहे. शेळ्या व्यतिरिक्त हे म्हशीला, गाईला वगैरे चालतंय का? चालते. तर आपण बघू शकतात की हे आपण गोट फार्मला भेट द्यायला आलो आहोत. हे खूप मोठं गोट फार्म आहे, बालाजी गोट फार्म, रेणापूर या ठिकाणी आपण आलो आहोत. आणि 2 गवताच्या व्हरायटी बघितल्या, एक मेथी घास आणि हे दशरथ घास. तर आता हे घास किती दिवसात आलेलं आहे? बघा 5-6 दिवसाचं. आणि उंची किती वाढते ह्याची आणखीन? ह्याची बघा 3-3.5 फूट हाईट जाते. म्हणजे आपल्या इथपर्यंत येऊ शकते. मग जसं म्हणलं छातीपर्यंत गवत येते. त्याला महिन्यातून 4 पाणी द्यावं लागतं. आणि कटाई आपण हातानेच करतो. बरं, ह्यांना लहान पिल्ले खातात का? हो, लहान खात्यात, मोठे खात्यात, आपली गाई, जनावर, म्हैस सगळंच खात्यात. ठीक आहे. आणि ह्याला फवारणी वगैरे, खत वगैरे काही नाही. जे विक्रीसाठी या ठिकाणी संगोपन चालू आहे. आणि एक व्यवसाय म्हणून, एक आधुनिक शेतीला जोड व्यवसाय म्हणून उत्कृष्ट असं शेळी पालन, गोट फार्म या ठिकाणी अजून सर्व बोकडांची संख्या आपण माहिती घेणार आहोत. तर आता ही जी बोकडांची जी संख्या आहे ते किती महिन्यापासूनचे आहेत हे बोकड? हे वर्षाचे आहेत. वर्षाचे आहेत, 6 महिन्याचे आहेत, 3 महिन्याचे आहेत, 4 महिन्याचे आहेत. असं आहे का? आणि असं किती ह्याच्यामध्ये शेड आहेत आता बारके? हे बारके आहेत, पलीकडचे 6 महिन्याचे आहेत, ह्याच्यात वर्षाचे आहेत, इकडे 4 महिन्याचे आहेत. 4 महिन्याचे. आपण जवळ येऊन बघू शकतो की महिन्यामध्ये काय केलेलं आहे, चेक केलेलं आहे. आणि पलीकडे सुद्धा लहान आहेत. तर मामाने सांगितलं की आणखी हे मोजलेले पण आहेत, पण 250-300च्या वर हे काय आहेत, बोकड आहेत. आणि ह्यांची विक्री कशी, किलोवर होते का नगावर होते? तर बघा, सरसगट या ठिकाणी एकच भाव आहे आणि ते आहे 500 रुपये किलो. आणि जास्तीत जास्त हे विक्री जे आहे ते बोकड हे 1.5 वर्ष पूर्ण झालेला किंवा 2 वर्ष पूर्ण झालेला त्याची विक्री केली जाते. आणि तुम्ही मगाशी म्हणलात की बरेच लांबून शेतकरी सुद्धा येऊन विकत घेऊन जातात. हो, घेऊन जातात आसपासच्या जिल्ह्यामधून. आणि ते आता ह्यांना सुद्धा आता ओला चारा ह्यांना तरी असतो संचापरती हिरवी वैरण. कुट्टी मशीन किती आहेत आपल्याजवळ? 2 आहेत. 2 कुट्टी मशीन? 2 कुट्टी मशीन आहेत. परत आपल्या मुराघास मशीन पण आहे. त्याच्यामध्ये भरडा करायची, मक्का भरडा करायची मशीन आहे. मुरघास बनवायची मशीन वेगळी, मग त्यानंतर मक्काचा चारा बनवायची मशीन वेगळी, आणि कुट्ट्या 2 मशीन. असे सगळे या ठिकाणी व्यवस्थापन केलेलं आहे. आणि सगळे वेगळे जेणेकरून काय होईल, त्यांचं योग्य संगोपन होईल. आता यांना शेळ्यापासून किती दिवसांनी वेगळं केलं जाते? त्यांना दूध तिथल्या 3 महिन्याला बाहेर काढायचं. 3 महिन्याला बाहेर. मग